भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त पाटाकडील तालीम मंडळ, ॲस्टर आधार हॉस्पिटल आणि कोल्हापूर मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत नागरिकांचे हृदयरोग, कर्करोग, रक्तदाबासह अन्य तपासण्या करण्यात आल्या। शिबिरात 125 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर रक्तदान शिबिरात 100 दात्यांनी रक्तदान केलं। यावेळी अध्यक्ष प्रसाद देवणे, सलीम महालकारी, आनंदा ठोंबरे, अजिंक्य रणदिवे, रामचंद्र माळी, जहांगीर पटेल, रोहन नलवडे, शक्ती ठोंबरे, रोहन ठोंबरे, विशाल कुराडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान डॉक्टर डी.वाय. पाटील प्रतिष्ठान कोल्हापूर संचलित मास्टर दीनानाथ विद्यामंदिर शाळेत उद्योजक मारुती रामचंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी मुख्याध्यापक विश्वास केसरकर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते। एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागात 25 वर्ष सुरक्षित सेवा केल्याबद्दल विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांच्या हस्ते 8 चालकांचा सत्कार करण्यात आला। तर निर्मिती विचार मंचच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्यमनगरातील शिवाजी विद्यालयामध्ये मुलांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविका आणि पुस्तकांचं वाटप करण्यात आलं।